आणि आता बातमी आहे बिबट्याची। बिबट्याचा राज्यभर हैदोस पाहायला मिळतोय। बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। पाहूयात त्या संदर्भातलीच बातमी। पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एंट्री झाली आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या आढळलाय। स्थानिकांनी लगेचच वनविभागाला कळवलं। वनविभाग आणि टीम रेस्क्यू करण्यासाठी दाखल झाली। बिबट्याचा शोध सुरू आहे। थर्मल ड्रोनने बिबट्या शोधला जातोय। राज्यभरात बिबट्यांचा हा मुक्त संचार चिंतेचा विषय बनलेला आहे। राज्य सरकारनेही हा मुद्दा महत्त्वाचा म्हणून हाताळण्यास सुरुवात केलेली आहे। तर अशाच प्रकारे बारामतीतही बिबट्या आढळलाय। बारामतीत मानवी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। निरावागज गावात रात्रीच्या वेळी बिबट्या फिरताना सीसीटीव्हीत चित्रित झालाय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं तातडीनं बिबट्याला पकडावं अशी मागणी आता नागरिक करतात। आणि बिबट्यांच्या या हल्ल्यासंदर्भात आणि मुक्त संचारासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत फॉरेस्ट गार्ड मोइनुद्दीन शेख सध्या जोडले गेले आहे। मोइनुद्दीन शेख जी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। बिबट्यांच्या या मुक्त संचाराचं नेमकं कारण काय? काय म्हणले सर? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय सर? पोहोचतोय जी, मोइनुद्दीन शेख जी, बिबट्यांचा मुक्त संचार सध्या राज्यात एक चर्चेचा विषय बनलेला आहे। अगदी राज्य सरकारने देखील याची दखल घेतलेली आहे। मात्र हा मुक्त संचार गेल्या काही दिवसांपासून का वाढतोय? मॅडम, बिबट्याचा संचार वाढण्याचं कारण एकच आहे का आपण पाहत असतो का एक 2 ते 5 वर्षाच्या अंतरामध्ये का नवीन रोड झाले आणि नवीन रोड त्यामुळे तिथं मटणाच्या दुकानात जे शहर आहे तो जुन्नर असो, नाशिक असो किंवा तो संभाजीनगर असो, जे रोड जे नवीन झालेले आहे, नवीन रोड जे शहरालगतची गोष्ट सांगतो मी, सिटी जवळची, जी जुन्नर नाशिक सिटी जवळची गोष्ट सांगतोय। अशा ठिकाणी नवीन रोड झाल्यामुळे काय झालं, मटणाच्या दुकानं वेगवेगळ्या झालेल्या आहेत। चिकन, मटण या गोष्टी जवळ झालेल्या आहेत आणि तो शहरापासून त्या मटणाच्या दुकानाकडे वळलाय। आणि दुसरी गोष्ट, हा जास्त वाढण्याची संख्या म्हणजे आपल्या पाण्याचा स्टॉक वाढल्यामुळं आणि ऊसाचे क्षेत्र, मक्काचे क्षेत्र हे उन्हाळ्यामध्ये सुद्धा घेतात लोक आणि त्यामुळं ते त्यांना अन्न, पाणी आणि निवारा या 2 गोष्टीला अवलंबून आहे फक्त बिबट्या। आणि दुसरी गोष्ट, हे सिटी जवळ जे येण्याचं कारण म्हणजे हेच मटणाच्या दुकानचे सिटी, तुम्ही कुठं घुसा सिटीच्या जवळपास, सिटीचे घुसताना अगोदर या मटणाचे जे दुकानं आहे, चिकन असो, बोकड्याचं मटण असो, हे जे वेस्टेड सामान जे कापून तिथं फेकतात, आतडी वजडी जे असेल काही ते खराब, मग याच्यामुळे वासानं रानडुकरी किंवा लांडगे, कोल्हे जे अन्य प्राणी, वन्य प्राणी आपले आहे, हे त्या दिशेने येतो ना, त्याच्या पाठीमागून हा वन्य प्राणी आपला बिबट येतोय। बर, मग मोइनुद्दीन शेख जी, यावर उपाय काय आहे जेणेकरून बिबट्या असा मानवी वस्तीत शिरणार नाही? आता याचा उपाय हाच आहे मॅडम, का ज्या करून जे वेस्टेड सामान आहे किंवा कचरा आहे, सिटीचा कचरा आहे, त्याला एका ठिकाणी बंदिस्त ठिकाणी घालणे, ज्या ठिकाणी अन्य प्राणी वगैरे येऊ नये त्याला गेट बंदिस्त करायला पाहिजे। किंवा या मटणाच्या दुकानात जे वेस्टेड सामान फेकतात सिटीच्या लगत, आता मी संभाजीनगरचा असून सुद्धा संभाजीनगर कन्नड तहसीलचा, आता मी बघितलंय 2-3 वर्षापूर्वीच का ज्या मटणाच्या दुकानात नवीन तयार झालेले आहे आणि या 4-4, 8-8, 10 दुकानं नवीन सिटीच्या जवळ झालेले आहे। मग या कारणामुळे सोडून त्या मालकी क्षेत्रात पाण्याचा स्टॉक असल्यामुळे ऊसाचे क्षेत्र, मक्काचे क्षेत्र वाढले आणि हे मालकी क्षेत्रात आले आणि मालकी क्षेत्रातून सिटी जवळ आलेले आणि मग त्यांना लपायला जागाच नाही। मग ते लपायला नाही तर मग कुठेतरी ते आपल्या गार्डन असो किंवा आपलं जुनं घर असेल, कुठेतरी काही असेल, त्या ठिकाणी ते आपला आश्रय घेतात, निवारा। जी, मोइनुद्दीन जी, धन्यवाद। तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधला आणि आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी।